येईल येईल, आमच्या भागात लोड शेडिंगच्याच दिवशी कीर्तन ठेवतात माझी, नसते तरी चालत. निषाद गुहक ऐका, शृंगवेरपुराच्या पर्यंत भरताला आणि शत्रुघ्नाला घेऊन जातोय. भरत भजन करत आणि नाचत चित्रकूट पर्वतापर्यंत जातोय. हे राधे 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 श्याम को मिला दे, राधे 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 श्याम को मिला दे, राधे 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 श्याम को मिला दे, राधे 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 श्याम को मिला दे, श्याम को मिला दे राजा राम को मिला दे, श्याम को मिला दे राजा राम को मिला दे, श्याम को मिला दे राजा राम को मिला दे, श्याम को मिला दे राजा राम को मिला दे, राधे 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 श्याम को मिला दे, राधे 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 श्याम को मिला दे, राधे 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 श्याम को मिला दे, करत करत भगवान परमात्म्यापर्यंत भरत त्या ठिकाणी पोहोचतो. दोघांनी एकमेकाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर आनंदाश्रू डोळ्यातून तरळायला सुरुवात झाली. अयोध्येतली राजा दशरथाच्या निधनाची वार्ता ज्या वेळेला भरत, वरण सुद्धा साधं नाही, भात सुद्धा बासमतीचा, त्या पंचपक्वान्नाचा त्या थाळीतून वास पूर्ण पंक्तीत आपल्या समाजात गेला. सुतारानं काही नाही एक ज्वारीची भाकर आणि तिच्यावर खरडा म्हणतात त्या विदर्भामध्ये. खरडा म्हणजे ती चटणी असते खरड्याची, ती चटणी त्याच्यावरती ठेवून आणली ज्वारीच्या भाकरीवरती. एवढ्या दोनच वस्तू आणल्या, सोन्याच्या ताटात आणि चांदीचा तांब्या सावकाराचा, याच काहीच नाही. पत्रावळीत एक ज्वारीची भाकर आणि तिच्यावरती चटणी आणि गाडगं जे असतं मातीचं ते भरून पाणी, दोघांनी दोन बाजूला ठेवलं. आणि मग गुरुनानक देवाने सांगितलं, लोक हो, या ठिकाणी नैतिकता आणि अनैतिकता, धर्म आणि अधर्म याचा न्याय निवाडा तुम्हाला करायचा आहे. आग्रह सावकार करतोय, जीवाचा आग्रह गरीब सुतार करतोय. आता निवाडा तुम्ही द्या. मी सत्याच्या बाजूने जाऊ की असत्याच्या बाजूने जाऊ, न्यायाच्या बाजूने जाऊ की अन्यायाच्या बाजूने जाऊ? कारण मला तर सध्याच्या घडीला दोन्ही सारखे आहे. मी जाऊ कोणीकडे तुम्ही सांगा. आता आपल्याला घ्यायची यांची परीक्षा. आणि न्यायाचं कोणाचं आहे, अन्यायाचं कोणाचं आहे, कष्टाचं कोणाचं आहे, हरामचं कोणाचं आहे? अरे कशी घेणार परीक्षा? ऐका, नानकदेव उठून उभे राहिले, सुताराला वरती बोलावलं, उठ तुझं पात्र उचल. सावकाराला म्हणले, शेठजी या तुमचं पात्र उचला. दोन्ही भाकर हातामध्ये घेतली आणि या बाजूने सावकाराच्या जामुनची प्लेट हातात उघडून घेतली आणि दोन्हीला पिळायला सुरुवात गुरु नानक देवांनी केली. सुताराच्या असणाऱ्या भाकरीतून दुधाच्या धारा चालू झाल्या आणि सावकाराच्या गुलाबजामुतून रक्ताच्या धारा चालू झाल्या. आणि मग लोकांना विचारलं, सांगा मी जेवायला आता जाऊ कोणाकडे? सगळ्या लोकांनी सांगितलं, जा सावकाराकडे. लोक म्हणले, जा सुताराकडे, तो गरीब असला तरी दुधाच्या धारा त्याच्या ज्वारीच्या भाकरीतून बाहेर काढल्या. तुमच्या खाणाऱ्या अन्नावरून होणाऱ्या कमाईवरून तुमच्या नैतिकतेचा दर्जा या ठिकाणी ठरवला जात असतो. तुम्ही काय खाता याच्यावर तुमचे विचार कसे बनत असतील हे अवलंबून आहे. निषाद गुहक भरताची परीक्षा घेण्याकरता आला. फलाहार एकीकडे, मांसाहार एकीकडे. भरतानं जी प्लेट उचलली, फलाहाराची उचलली तर समजाव फक्त भेटायला चालला, आणि मांसाहाराची उचलली तर समजाव हा रामासोबत युद्ध केल्याशिवाय, रामाला जिवंत काढल्याशिवाय परत येत नाही. जवळ गेले. भरतानं फलाहारासाठी 2 फळं उचलले. निषाद गुहक भरताच्या असणाऱ्या गळ्याला कडकडून मिठी मारतोय आणि मग म्हटले, सांग गुहका, माझ्या राम वनवासात आल्यानंतर पहिली भेट ही तुझ्या सोबत झाली होती. आता माझा राग कुठे आहे? त्यावेळेला त्या निषाद गुहक राम प्रभूकडे भरतजींना या ठिकाणी